तर सोमवारी शिर्डी लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि या मतदारसंघातून आढावा घेतलाय आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी. पाहूयात. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाची तयारी या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून जय्यत सुरू आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या या लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाकरिता 1708 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. 16,77,335 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार असल्याने ही निवडणूक शांततेत सुव्यवस्थित पार पडावी याकरता 8,530 अधिकारी कर्मचारी आणि 860 राखीव दलाचे पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आले. असे एकूण 9,400 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले. या ठिकाणी 221 एसटी बसेस सोबतच 469 वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली. आपण बघू शकतो की ही जी निवडणूक जी आहे ती शांततेत पार पडावी, मतदानाचा अधिकार जो आहे तो हक्क जो आहे तो बजावण्यासाठी याकरता आता यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी जे आहेत मतदान केंद्रावरती जे मतदान अधिकारी आहेत आणि सर्व जे आहेत ते कर्मचारी हे आता निघालेले आहेत. कारण की उद्या जो आहे उद्या या चौथ्या टप्प्यातील मतदान जे आहे ते मतदार राजा आपला अधिकार बजावणार आहेत. या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीमध्ये नेमकी मतदार राजा हा कोणाच्या पारड्याने कौल टाकणार हे आता बघण्याचं सर्वांचं लक्ष लागून आहे. नेमकी मतदार राजा हा कोणाच्या बाजूने आहे हे चित्र आता 4 जूनला स्पष्ट होईल. जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहमदनगर.